नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण श्री पंडित भाऊ खेमनार, गाव चोंडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 800 झाडांचा डाईम प्लॉट भेट प्रसंगी तिसऱ्या बहाराची आंब्या बहाराची तयारी करत असताना 11 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण या बागेची प्रथम पानगळ घेतल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 90 ते 95 दिवस झालेले आहे. आणि चालू वर्षी आलेल्या अडचणी आणि त्यामधून आपण कशा पद्धतीने मार्ग काढला ते आपण पंडित भाऊंना स्वतः विचारू की आपल्याला कसा अनुभव वाटला यावर्षी आत्तापर्यंत. आता तसं बघायला गेलं तर आम्ही 2-3 वर्षापासून मी बाग धरतोय, परंतु मागील 2 वर्ष माझा बाग फेल गेला. त्याचे कारण का, बाग धरल्यानंतर बागाला नरकळीच निघून गेली. मग तिथून पूर्ण सेटिंग नाही झाली. म्हणजे मी जूनचा बहार धरत, म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये बहार धरायचो. 2 वर्ष फेल गेल्यानंतर मग मी आता आंब्या बहारमध्ये उतरलो. आपलं श्रीबायाचं उत्पादन तुमच्या माध्यमातून घेऊन 11 डिसेंबरला पानगळ केली. पण सुरुवातीला 1 महिना पूर्ण म्हणजे जवळजवळ 70-80% मादी कळी निघाली, हे नरकळी निघली. मला पुन्हा तसंच वाटलं का जे मागील 2 वर्ष झालं तेच ह्या वर्षी होणार आहे. परंतु तुमच्या माध्यमातून मी न घाबरता तुम्ही जसं सांगत गेले तसं मी करत गेलो, औषधं वापरत गेलो, खतं वापरत गेलो. तर आज 90 दिवस बागाला झाले. तर 90 दिवसामध्ये झाडाचे सेटिंग 70, 80, 90, 120पर्यंत, 150पर्यंत काही झाडाला सेटिंग झाली. तर तिसऱ्या बार धरल्यानंतर मी तिसऱ्या बाराला सक्सेस झालो आणि असं वाटायला लागलं का आता सक्सेस होईल आपल्या माध्यमातून. चालू वर्षी आपण आंब्या बहारामध्ये आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली जर परिस्थिती समजून घेतली, जर आपण टॉप 5 जिल्हे जर म्हटले तर त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जवळपास मोठ्या क्षेत्रामध्ये आपण डाळिंब या पिकाची लागवड करत असताना मागील 2 वर्षापासून चालू वर्षी आंब्या बहारामध्ये 80 ते 90% आंब्या बहाराचे प्लॉट धरलेले आहेत. पण मोठी समस्या यावर्षी आली ती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे 90 ते 95 ठिकाणी नर समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवली. आपल्याला पंडित भाऊंच्या इथे पण आपल्याला नर हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला होता. पण नर हा पडल्यानंतर त्या ठिकाणी मादीचं मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतरण होऊन त्यामध्ये आपल्याला इथे 70, 80, 90, 100, 120, 150पर्यंत सेटिंग ही दिसू राहिली. आज प्लॉटला 90 ते 95 दिवस ही पूर्ण झालेली आहे. दुसरा एक प्रॉब्लेम आपल्याला आला म्हणजे ढगाळ वातावरणाचा. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये टेम्परेचर न मिळाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मादी काही कमी निघाल्यामुळे आजही प्लॉट डिसेंबरचे म्हणा, जानेवारीचे म्हणा, सेटिंगमध्ये हे दिसतात. ते त्याचं एकमेव कारण म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये मधमाशी जास्त न उठल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी परागीभवनमध्ये थोडा अडथळा निर्माण झाला. त्या ठिकाणी सेटिंग ही त्या ठिकाणी कमी झालेली आहे. तर मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की आपण ज्या ठिकाणी आपली फ्लावरिंग ही अजूनही चालू आहे, ज्या ठिकाणी फ्लावर ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, हिंमत न हरू देता सातत्यपूर्ण प्रयत्नशील काम हे करत राहावं. ज्यामुळे आपल्याला कालांतराने म्हणा किंवा एक ठराविक वेळेनुसार 100% आपल्या प्लॉटांना सेटिंग ही होणार आहे. ज्या ठिकाणी नर निघाल्यानंतर मादी ही निघाली, मादी ड्रॉप झाली, त्या ठिकाणी परत नर बसले आणि आता परत नर ड्रॉप झाल्यानंतर मादीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असताना आपल्याला ती मादी सेटिंग करून घेण्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून विविध जैविक औषधांचा वापर करणे आहे. त्यामध्ये नोवोफॉस, क्रिया पावडर, हॅलोचेक, रायझोजेन अशा उत्पादनांचा वापर करावा. ज्या ठिकाणी फुलांची संख्या ही कमी आहे त्या ठिकाणी आपण सी प्लॅटिनो, मॅजिक मिक्स, सी 999, न्यूट्रिक्स रेड, MSK या उत्पादनांचा वापर करावा. ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी पानगळ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये केन काढलेली आहे त्या ठिकाणी केनवरती केन ही मोठ्या प्रमाणामध्ये परत जाणवते. तर अशा ठिकाणी आपण 05234, 0620, मॅजिक मिक्स, MSK या उत्पादनांचा वापर करून केन थांबवावी. ज्यामुळे आपल्याला शाकीय अवस्था नियंत्रणात होऊन त्या ठिकाणी लैंगिक अवस्थेमध्ये रूपांतरण होणं हे गरजेचं आहे. आता इथून पुढे आपल्याला टेम्परेचर हे सातत्यपूर्ण भेटणार आहे पुढचे 3-4 दिवस. कारण की आज 16 मार्च 2026च्या हिशोबाने आपण बघितलं तर 17 ते 20 हे परत आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये म्हणा किंवा काही ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस हे मोठे जाणवणार आहे. तर अशा ठिकाणी आपण पाण्याचं नियंत्रण हे करावं. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव हे पाणी देतात त्या ठिकाणी आपल्याला जास्त करून बुरशी रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात जाणवेल असे आपल्याला जाणवते. तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपल्याला ज्या ठिकाणी 55 दिवस, 60 दिवस सेटिंगसाठी लागत होते त्या ठिकाणी चालू वर्षी आपल्याला 75 दिवस, 85 दिवस, 90 दिवस, काही ठिकाणी 120 दिवसापर्यंत आपला हा रेशो चालला गेलेला आहे. सेटिंग ही महत्त्वाची आहे. एकदा झाडाने सेटिंग पकडली त्यानंतर आपण त्याचे पुढचे 3 ते 4 सिरियसमध्ये डिव्हाइड करू शकतो. आपण या बागेची परिस्थिती बघू शकता की या झाडावरती जवळपास 120 ते 150 सेटिंग ही संपूर्णपणे बसलेली आहे. आपण कोणतेही जरी झाड बघितलं की या प्लॉटमध्ये पंडित भाऊंचा अतिशय उत्तम प्रकारे सेटिंग आपल्याला या प्लॉटमध्ये जाणवते. तर थोडासा वेळ आपल्याला हा गेलेला आहे की आपण
झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्मिती करून 100% प्लॉट हे आत्तापर्यंत तरी म्हणजे 50% तरी आपण या बागेमधून यश मिळवलं आहे. जेवढेच मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल व ज्या ठिकाणी आपले सेटिंग ही कमी आहे, फ्लावरिंग ही कमी आहे, अशा ठिकाणी आपण शेड्यूल हे चालू ठेवावं, हिंमत ही हारू नये. आपल्याला यश हे नक्की मिळेल एवढेच या व्हिडिओमधून सांगण्याचा माझा दृष्टिकोन होता. खूप खूप आभारी.